नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप रंजक अशा घटना घडल्या. प्रिया पुन्हा तोंडावर पडलेली असती. सर्वांचे हात जोडत होती. अस्मिताला गरोदर असताना पाडण्याचं कारस्थान देखील तिचंच होतं याचं तिने स्वतःच कबूल केलेलं असतं. आता सर्वजणच डोक्याला हात लावून बसतात. ही काय घटना आहे? त्यावेळेस अस्मिताला आठवतं की सायलीमुळंच ती वाचली आणि सायलीला पाडायसाठी तिने तेल सांडलं असं त्या प्रियाने त्यावेळेस खोटं सांगितलेलं असतं. त्यानंतर अश्विन खूपच चिडतो. अस्मिताच्या डोक्याचा पारा खूपच वाढतो. ती सलग तिला झापून काढते. त्यावेळेस ही पुन्हा हात जोडायला लागते. मित्र माफ करते, पण अश्विन पुन्हा त्याच्यावर खूप भडकतो. अजून किती तुझे कारस्थान उघडकीच व्हायचे आहे. मला तर खूप लग्न करून तुझ्याशी पस्तावा आला आहे. त्यावेळेस अश्विन तू माझं ऐक, हे सर्व खोटं आहे असं ती हात जोडून विनंती करून सांगते. त्याच्याच अस्मिता या विमलला बोलते की तेलाची वाटी आण. मी तिला माफ करते, पण हिने तेलावर चालून दाखवावं. ती खाली तेल सांडते आणि प्रियाला फोर्स करते चालून दाखव. प्रिया म्हणते तू असं का करतेस, मी पडेल. त्यावेळेस मी पडले नसते का असं अस्मिता बोलते. त्यावेळेस माझ्या पोटात बाळ होतं. त्यावेळेस या दोघींच्या फोर्समुळे ती चालते आणि खूप खाली पडते. पडल्यानंतर तिला दुखापत होते. प्रतापराव खूपच चिडलेले असतात. त्यानंतर कल्पना सायलीच्या सांगण्यावरून तिला आडवेळीच्या रूममध्ये अर्थात स्टोर रूममध्ये घेऊन जाते आणि ही तुझी जागा राहण्याची, तुझी तर लायकी पण नाही घरात राहण्याची अशी अस्मिता बोलते. मी जर असले असते ना तर तुला बाहेर काढून दिले असते, पण माझ्या आईमुळं तिथे थांबले आहे. त्यावेळेस प्रिया देखील बोलते की आडवेळीच्या रूममध्ये मला नका ठेवू, मला खूप भीती वाटेल. त्यावेळेस या दोघी पुन्हा बोलतात की जशास तसे पापात शिक्षा तुला मिळणारच, तुला इथंच राहावं लागणार आहे. नशीब सायलीमुळे तू इथं आहे, नाही तर केव्हाच बाहेर काढले असते. आतून हाका मारत असते, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत असतं. तुझ्या पापा शिक्षा हीच आहे प्रिया असं सायली बोलते. आणि एवढं होऊनही या प्रियाचे कारस्थान काय थांबत नाही. शेवटी अर्ध्या डोक्याच्या म्हणजे प्रतिमा त्याला ती फोन करून सर्व सांगते की माझ्या तू स्वप्नात आली होतीस, तू मला सोडून जाणार नाहीस ना. आता ही अशी का बोलत आहे यावरून प्रतिमा त्याच्या हलवतात आणि ती विचार करू लागते की काय झालं आहे. ती काहीच सांगत नाही, फक्त हिला अंदाज लावायला असते. त्याच वेळेस इथं सुमन देखील असते. सुमन बोलते आज कसं काही कॉल केला. त्यावेळेस सर्वरच गेला तिला बोलूयात असं ही ठरवते. दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर सगळेजण असतात. त्याच वेळेस प्रतिभा त्याचा कॉल या सायलीला येतो आणि व्हिडिओ कॉल असतो. त्यावेळेस कल्पना बोलते या दोघांचा अभिषेक करायचा मी ठरवला आहे. त्यावेळेस मंदिरामध्ये तू ये किंवा आधीच इकडे मग आपण मंदिरात जाऊयात असं बोलते. पण या दोघांना कुठेच बाहेर पाठवायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. अश्विन देखील शॉक होतो. अस्मिता प्रतापराव देखील शॉक होता की आता अभिषेकचं मध्येच काय आहे. नाही ते करणं गरजेचं आहे असं कल्पना ठरवून बोलते. आता इकडे महिपत जेलमध्ये वेगळंच नाटक करत असतो. महिपतच्या डोक्यात एवढंच असतं की आपण चांगलं जर वागलो तर आपल्याला शिक्षा कमी होईल आणि आपल्याला बाहेर सोडतील. तसं तर नागराजला सांगत तर नाही, पण मला फक्त माझ्या मुलीबरोबर राहायचं आहे असं तो बोलतो आणि मला आता कुठल्याच भांडणात पडायचं नाही असं तो बोलतो. आता नागराज बोलतो हा काय वेड्या डोक्यावर पडला की काय, आता मी याला कसं काय बाहेर काढू. आता इकडे विमल अगदी मोजकेच भांडे आणि एक स्टोव या प्रियाला आणून देते आणि खाण्यासाठी अगदी मूठभर तांदूळ आणून देते. ती एवढं भांड्यामध्ये कसं काय स्वयंपाक करेल. आता याची खूप मजा आली. हा एपिसोड तुम्ही त्यावेळेस बघा, खूप मजा येणार आहे. तिला तर काही स्वयंपाक देखील करता येत नसतो आणि ह्या दोघांचीही हाल हे दोघेही तिकडून बघत असतात. कारण स्टो आणि प्रिया यांच्यातील ज्या घटना आहेत ते खूप कॉमेडी घडल्या. आता हिची अग्निपरीक्षा पुन्हा घ्यायची ठरते आणि प्रियासमोर अक्षरशः प्रतिमा जळायचं नाटक करते आणि तिला वाचव असं सायली प्रियाला बोलते. त्यावेळेस आता पुढे काय होईल